लोकांचं लक्ष वेधायचं असेल तर काय करायचं असतं? पवार साहेबांना शिव्या घालायच्या. जितेंद्र आव्हाड त्याचा अर्थ अभी भी पवार साहब का डर बाकी है की भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळ्याच्या माथी हाणू काठी. मित्रांनो, एकेकाळी भारतीय जनता पक्षाचे फक्त 2च खासदार निवडून आलेले होते. 2 खासदार निवडून आलेला पक्ष आज पक्ष देशातला मोठा पक्ष झालेला आहे. त्यामुळे डरो मत. आपण सगळे ताकदीनं कामाला लागलो तर या राज्याची ही लढाई आपण पुन्हा जिंकू शकतो असा मला विश्वास आहे. ही लढाई तुकाराम विरोधी नथुरामाची आहे, हे कधी विसरू नका. आम्ही तुकाराम महाराजांच्या विचाराचे आहोत. तुकाराम महाराजांनी जितेंद्र आव्हाड आम्हाला सांगितलेलं आहे की भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळ्याच्या माथी हाणू काठी. आणि म्हणून यापुढे रस्त्यावर उतरण्याची भूमिका आहे. करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची, रणात झुंजणारे आहेत अजून काही. विकास आघाडीच्या विजयाची फक्त औपचारिकताच बाकी आहे असं वाटत होतं. 11 कोटी जनतेला तो विश्वास होता, पण निकाल मात्र थोडेसे वेगळे लागले. निवडणुकीची प्रक्रिया संशयास्पद होती. अलीकडच्या काळात एक निवडणूक आयोगाच्या कामकाजाबद्दल विरोधी पक्ष नेत्यांनी देशाच्या एक पत्र लिहून बऱ्याच प्रश्नांचा खुलासा निवडणूक आयोगाला मागितलेला आहे. निवडणूक आयोग काही बोलत नाहीये, पण बाकीचेच लोक खुलासे करण्यात गुंतलेले आहेत. निवडणूक आयोगाला खुलासा करू द्या. इतरांच्या खुलाशाची या देशातल्या जनतेला अपेक्षा नाहीये, पण आहेत लोक शेवटी काही चुकचुकतं मनात, त्यावेळी माणसं स्पष्टीकरण देण्यासाठी चटकन पुढे येतात. असा काहीसा प्रकार मला महाराष्ट्रात दिसतोय. पण अलीकडे बघितलं असेल की महत्वाच्या प्रश्नावरून लोकांचं लक्ष वेधायचं असेल तर काय करायचं असतं? पवार साहेबांना शिव्या घालायच्या, पवार साहेबांच्या विरोधी बोलायचं. पवार साहेबांना बोललं की सगळे माध्यम तेच दाखवायचं, दिवसभर कार्यक्रम करतात. मूळ प्रश्न महाराष्ट्रातला बाजूला राहतो आणि पवार साहेबांच्यावर बोलायचं. पवार साहेबांच्यावर आता अलीकडे विनाकारण टीका चालू आहे. पवार साहेबांनी ओबीसीच्या समाजाच्या हितसंबंधांचं रक्षण करण्याची कायम भूमिका घेतलेली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. या देशामध्ये मंडल आयोग जाहीर झाल्यावर मंडल आयोगाची पहिली अंमलबजावणी भारतात जर कुणी केली असेल तर शरद पवार साहेब नावाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी केली. दुसऱ्या कुठल्याही राज्याने नाही केली. तेव्हा पवार साहेबांनी ते पाऊल टाकलं. त्या ओबीसींच्या मागे, त्यांच्या ओबीसींच्या संरक्षणाची भूमिका घेण्याचं काम आयुष्यभर पवार साहेबांनी केलं. हे मित्रांनो, तुम्हा आम्हाला कधी विसरता येणार नाही. आणि आजही त्यांचा तोच आग्रह आहे की ओबीसींच्या हिताचं रक्षण करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. कोणत्याही बाबतीत पूर्ण ताकदीनं ओबीसींच्या भूमिकेचं, ओबीसींच्या संरक्षणाची भूमिका आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आयुष्यभर पाळली. कारण आपला आदर्श मंडल आयोगाच्या अंमलबजावणीपासून शरद पवार साहेबांनी घालून दिलाय. हे मित्रांनो विसरता येणार नाही. खरं म्हणजे मी आता हळूच विचार करत असतो. बऱ्याच वेळेला पवार साहेबांना अजूनही टीकेचं केंद्र ठरवतात. जितेंद्र आव्हाड त्याचा अर्थ अभी भी पवार साहब का डर बाकी है. हे एका आमदाराच्या पीएचं जाऊ दे. तुम्हाला मोठी गोष्ट सांगतो. एका उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या घरी सगळं गॅरेज भरून पैसे सापडले. राव, न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमली, त्यांनी त्याला दोषी ठरला, पण त्याच्यावर एक साधा गुन्हा देखील, अजून एफआयआर देखील दाखल झालेली नाही. एवढे पैसे त्या न्यायाधीशाच्या घरी सापडले. एवढे पैसे सापडून त्याच्यावर गुन्हा दाखल नाही, त्याच्यावर ऍक्शन नाही, त्याला अटक नाही, त्याच्यावर कोणतीही कारवाई नाही. आणि म्हणून या देशामध्ये व्यवस्था कशी चालली आहे याचा अभ्यास तुम्हाला होईल असं मला वाटतंय. आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. 7 वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे. या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच
साहेबांना विनंती करेन, ऐकत माझं भाषण, मला आगे बढ़ेंगे, तुम बैठो. तुम बैठो, तुम्ही बसा, खाली बसा. नाना खाली बसा, खाली बसा, खाली बसा. नाशिककरांनी खाली बसावं. शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढे जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.